नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं भटकंती एक प्रवास या यूट्यूब चॅनलवर। आणि आज आपण आलोय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातगाव तांडा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव येथील ही शाळा आहे। या शाळेचा इतिहास फार आगळा वेगळा आहे, कारण ही जेव्हा शाळा सुरू झाली होती त्यावेळेस काही दिवसांनी ही शाळा बंद पडणार होती। आणि इथले जे मुख्याध्यापक आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये ही शाळा 1 ते 4 वर्गाची होती, ती आज 1 ते 8 झालेली आहे। आणि त्यानंतर या मुख्याध्यापकांच्या कारकिर्दीत अशा 3 शाळा ज्या आहेत त्या 1 ते 8 वर्गाच्या झाल्या, ज्या की 1 ते 4च्या होत्या। म्हणजे हा सरांचं काम अफलातून आहे। तर आपण ह्या शाळेचा जो इतिहास आहे तो जाणून घेणार आहे। या शाळेचा इतिहास सांगताना मला एक फार आनंदाची गोष्ट सांगावीशी वाटते की लोक चालता चालता लिफ्ट देत नाही, पण ह्या शिक्षकांनी या शाळेसाठी विटा आपल्या स्वतःच्या 4 व्हीलरमध्ये आणल्यात। असा आगळा वेगळा असं आपण त्या शिक्षकांशी चर्चा करणार आहोत। ही शाळाचा वर्ग आहे। या शाळेच्या वरती सोलर पॅनल पण बसवला आहे। आणि विशेष जर बघितलं तर ही शाळा अशी आहे की इथे एक वर्ग आहे जो सर ऑलरेडी होता आणि इथे थोडीशी जागा होती, तर खर्चातून गावातून अशा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही बघू शकता, अगदी विटांचाही कलर आहे। असा हा फरक आहे। म्हणजे ज्या व्यक्तीला जे शक्य होईल ती मदत करून आता ही नवीन इमारत शाळेची उभी राहती आहे। थँक्यू। आता हिचं पण तसंच आहे, त्याची स्लॅब पडणार आहे त्या हिशोबाने। नमस्कार सर। नमस्कार। माझं नाव संदीप सुरेखा मदन साबळे, तालुका बदनापूर, जिल्हा जालना, आणि आज आपल्याशी संवाद साधायला आलेलो आहे। मला असं कळालं की आपण जो सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा जो वारसा आहे तो फार अशा नाविन्य पद्धतीने पुढे घेऊन जात आहे, आणि तो आम्हाला प्रेक्षकांना दाखवायचा की असं काहीतरी आमच्या जिल्हा परिषद शाळेवर काहीतरी सुरू आहे। तर नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण अशा अवलिया व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्या व्यक्तिमत्वाने आपल्या शाळेसाठी इतकं काही अफलातून केलं आहे। एक उदाहरण सांगेल की जसं मी म्हटलं की आपल्याला बसमध्ये 2 लोकांची सीट असते, पण आपण थोडंसं सरकायला नसतो तयार, कारण तिसरा माणूस बसू शकतो। पण आज आमच्या गुरुजी असे आहेत की त्यांनी स्वतःच्या 4 व्हीलरमध्ये शाळेसाठी लागणारं जे साहित्य आहे, ज्याच्यामध्ये वीट असेल, वाळू असेल, जे गाडीमध्ये बसेल ते 4 व्हीलरमध्ये शाळेत घेऊन आले। अशा गुरुजींना आपण भेटणार आहोत। तर मी गुरुजींना पहिले तर स्वागत करतो। नमस्कार। नमस्कार। नमस्कार मंडळी। आणि मी तुम्हाला असं म्हणेल की थोडक्यात आपला परिचय, म्हणजे अगदी जन्म, म्हणजे बालपण, विद्यार्थी आणि इकडे कसे वळाले, असं तुम्ही तुमचा परिचय करून देऊ शकता। नमस्कार। नमस्कार सर। नमस्कार। प्रथमतः मी आमच्या शाळेतर्फे आपलं हार्दिक स्वागत करतो। धन्यवाद। आणि आपल्या खरंच कार्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण एक प्रसिद्धी वेगळी गोष्ट आहे आणि प्रेरणा वेगळी गोष्ट आहे। सर्व शिक्षण क्षेत्राला प्रेरणा मिळावी या हेतून तुमचं काम चाललेलं पाहून मला खरंच खूपच आनंद होतोय। कारण मनुष्य जेव्हा जन्माला येतो, तो जन्माला परमेश्वर त्याला का घालतो, तर त्याचं काहीतरी काम आहे म्हणून परमेश्वर त्याला जन्माला घालतो। आणि श्रीकृष्णांनी अर्जुनाला तेच सांगितलं की अरे तुला जे काम दिलंय ते काम तू केलंस तर तुझा जन्म सार्थक झाला, सार्थकी लागला। या कामाला सोडून पळालास तर तुझ्या जन्माला काही अर्थ नाही। म्हणूनच आपण जे काम करतो, प्रसिद्धी ही वेगळी गोष्ट आहे आणि त्या प्रसिद्धी मागे धावून कोणताही काम यशस्वी होऊ शकत नाही। म्हणून ती प्रेरणा घेऊनच आम्ही हे काम आता करतो आहे। तर माझं जन्मगाव या गावापासून 10 किलोमीटरवर शिंदाड, तालुका पाचोरा, त्या ठिकाणी समाज विकास विद्यालयामध्ये माझं माध्यमिक शिक्षण झालं। त्याच ठिकाणच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं। आणि नंतर जळगाव मध्ये 10वी नंतर त्यावेळी डीएड होतं, डीएड त्या ठिकाणी झालं। आणि त्याच्यानंतर निवड मंडळाची पहिलीच बॅच होती आमची, जिल्हा परिषद शिक्षकाची जागा निघाल्या, निवड मंडळात माझी नेमणूक झाली प्राथमिक शिक्षक म्हणून। प्रथमतः लोहारा, त्याच्यानंतर वडगावकडे, मग जामनेर मोराड, त्याच्यानंतर निंभोरी, मग पुन्हा वडगाव, मग पिंपळगाव तांडा आणि आपली
आता ही सातगाव तांडा ही एक शाळा. तर असा हा प्रवास, खूप मोठा प्रवास, 36 वर्ष सेवा झाली. जवळजवळ 36 वर्ष व्हायला आले आता जून मध्ये. तर या प्रवासामध्ये खूप काही आपल्याला करावं लागलं अशातलाही भाग नाही. कारण जेवढी क्षमता होती, उलट मी तरी म्हणेल की त्या क्षमतेपेक्षा सुद्धा थोडं कमी काम झालं असावं असं मला वाटतं. जेवढंही केलं, कारण माणसाचा आवाका खूप मोठा आहे. जर त्याने केलं तर खूप मोठा आहे. म्हणून हे काम जेही आपल्या हातून घडलं ती एक परमेश्वराचा आदेश होता. त्या अनुषंगाने आपण हे काम करत गेलो. आणि माझं जीवन लहानपणापासून, अगदी लहानपणी मी D.Ed होईपर्यंत मजुरी केली सुट्यांमध्ये. आई बरोबर कामाला जायचो, त्यातून मजुरीतून आपलं शिक्षण, पण आनंद होता, काहीही दुःख नव्हतं. आणि अशा आनंदामध्ये नोकरी लागली आणि जीवन असं स्वच्छ पाणी जसं वाहतं तसं वाहत वाहत गेलं आणि आजपर्यंत हे स्वच्छ पाणी वाहतच आहे. अरे वा सर, तुम्ही फार छान याला विषय घातला की तुम्ही जसं म्हटलं की हे पाणी वाहतंय ते खरंच आहे. म्हणजे साचलं की त्याचं डबकं होतं आणि वाहत्या पाण्याचं निर्मळ होतं. तर तुम्ही हा प्रवास चालू आहे आणि हा प्रवास असाच चालू द्या. यालाच धरून मला तुम्ही जसा उल्लेख केला की मी आई सोबत मंजुरीला जायचो आणि D.Ed ची परीक्षा पास झालो आणि त्यातनं इकडं सगळा प्रवास सुरू झाला. तत्पूर्वी मला त्याला धरून प्रश्न असा विचारायचा की कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल काय सांगाल, की काही शैक्षणिक असा वारसा होता, कोणी सरकारी नोकरीत होतं, किंवा मग त्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा काय, इकडे कसा तुम्ही वळाले? तसं तर घरातले सर्व रोजगार आम्ही योजनेचे मजूर होते. माझे वडील सुद्धा कामाला जायचे. मी स्वतः त्यांच्या सोबत रोजगार आम्ही मध्ये सामाजिक वनीकरणामध्ये काम केलेलं आहे. तर तसा काही वारसा वगैरे काही नव्हता. परंतु तल्लख बुद्धिमत्ता असू शकते. पहिलीपासून मी एक हुशार विद्यार्थी आणि आमच्या गुरुजींचा एक आवडता विद्यार्थी होतो. त्यामुळे पहिलीपासून 1 नंबर ते 10वी पर्यंत पहिल्या नंबरनेच मी पास होत गेलो. त्यामुळं या जीवनाला आकार भेटत गेला. पहिलीमध्ये शिक्षक पण खूप हुशार भेटले. जोशी गुरुजी होते आमचे पहिलीचे शिक्षक 4थी पर्यंत. म्हणजे तुमचं शिक्षण जिल्हा परिषदला झालं? हो. आणि माध्यमिक शाळेमध्ये सुद्धा अगदी हुशार शिक्षक भेटले आम्हाला. CB सर, तुपे सर, असे शिक्षकांनी आम्हाला घडवलं आणि मग तसे आम्ही या ठिकाणी आज त्यांच्यामुळे उभा आहोत. आणि मला यालाच धरून सर प्रश्न विचारायचा की तुमचं जे शिक्षण झालं, म्हणजे तुम्ही, आपण ह्या लेकरांना पण विचारतो की तुमचं स्वप्न काय, तर ह्या वेळेस ते लेकरं सांगतात की मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला आर्मीत जायचंय. मग तुमचं काही असं स्वप्न होतं की शिक्षक व्हायचं, किंवा मग ह्या शिक्षक पेशाकडे तुम्ही कसे वळाले? तसं माझं शिक्षक होण्याचं काही स्वप्न वगैरे नव्हतं. कारण त्यावेळी कोणी मार्गदर्शक नसल्यामुळे आपलं असं स्वप्न काही नसतं. जी संधी मिळेल तिथं जायचं. मला तसं पाहायला गेलं तर इंजिनियर व्हायचं होतं, परंतु डिप्लोमाला माझा काही नंबर लागला नाही. मग D फार्मसीला लागला आणि एकाच दिवशी D फार्मसी आणि एकाच दिवशी D.Ed चे कॉल आला. मग मी D.Ed निवडलं आणि तसा मी शिक्षक झालो. आणि खरंच ती एक भाग्याची गोष्ट आहे. परमेश्वरासोबत राहायला मिळतं. परमेश्वर म्हणजे आपली मुलं, त्यांच्यात परमेश्वरच असतो. आणि दिवसभर जर परमेश्वरात आपण राहिलो तर काय होत असेल, इतका आनंद. परमेश्वराच्या कुठेतरी चरणी याची तुम्हाला वारंवार त्याची जाणीव होत असेल. सर, मला यालाच धरून असा प्रश्न विचारायचा की तुम्ही म्हटलात की मला शिक्षक व्हायचं नव्हतं पण मी झालो, पण अशी कधी कल्पना केली आहे का, जर मी शिक्षक नसतो तर असा असतो, किंवा हा व्यक्ती असतो तर तो कुठला व्यक्ती असतो, जर तुम्ही शिक्षक झाले नसते तर काय असतं? मी शिक्षक झालो नसतो तर मी जरूर कलेक्टर झालो असतो. क्या बात आहे. मी UPSC पण दिलेली आहे. कलेक्टरची पहिली एक्झाम दिलेली होती मी. परंतु त्यावेळी एवढं ज्ञान नव्हतं, कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती की पुन्हा पुन्हा अटेम्प्ट द्यायचे, परीक्षा द्यायच्या पुन्हा पुन्हा, तर पास होऊ शकतं माणूस. मग एक अटेम्प्ट मध्ये मी ते सोडून दिलं आणि त्याच्यानंतर मग प्रयत्नच केला नाही.
मी तर असं उलट असं म्हणेल की बरं झालं तुम्ही कलेक्टर झाले नाही, पण तुम्हाला आता संधी आहे कलेक्टर घडवायची. हे कलेक्टर याच्यातनं 100% एकतरी विद्यार्थी होईल. आणि यालाच धरून सर मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आपण फार नेहमी ऐकतो की जिल्हा परिषदच्या ज्या शिक्षण व्यवस्थेने असेल किंवा जिल्हा परिषद शाळेकडनं आपल्याला समाजात बरेचसे चांगले प्रशासकीय अधिकारी असेल, व्यक्ती असेल, वेगवेगळ्या क्षेत्रात ते दिलेले आहेत. तर तुमच्या आतापर्यंतच्या 36 वर्षाच्या या सेवेमध्ये असे काही उदाहरणं आहेत का तुमच्याकडे, ते जे तुमचे विद्यार्थी आज कुठल्या तरी पदावर चांगलं काम करत आहेत? असं काही उल्लेख करू शकाल तर आम्हाला आवडेल. हो, माझे सुरुवातीची शाळा लोहारा 1 वर्षानंतर वडगावकडे आलो मी. तर तिथले विद्यार्थी माझे आता प्राध्यापक आहे, पाचोरा MM कॉलेजला प्राध्यापक आहे इंगळे सर. त्याच्यानंतर वडगावचाच एक विद्यार्थी आहे, तो आता परदेशामध्ये नोकरी करतो, मेकॅनिक इंजिनियर IITचा विद्यार्थी येतो, रुडकी IITचा शांताराम पाटील. आणि आता याच्यानंतर निमोरीचे विद्यार्थी आहेत काही. आणि इथली पहिली जी 8वीची बॅच काढली आम्ही, त्यातली मुलगी डिप्लोमा इंजिनिअरिंगला आहे आता. तर असे बरेचसे विद्यार्थी, काही BSc ऍग्री झाले, काही इंजिनियर झाले, काही मेकॅनिक इंजिनियर झाले. तर असे बरेच विद्यार्थी पुढे गेलेले आहेत. आणि ग्रामीण भागातल्या शाळा असल्यानं आपण त्याचा रेशो थोडा कमी धरू पुढे प्रगती होण्याचा किंवा उच्च शिक्षण घेण्याचा, पण तरी त्यांचा पाया पक्का होणं खूप महत्वाचं आहे. सर छान तुम्ही बोललात. मी पुन्हा तेच सांगेल की तुम्हाला जरी कलेक्टर होता आलं नाही तर तुम्हाला कलेक्टर घडवण्याची फार मोठी संधी आहे. आणि यालाच धरून सर मला असं विचारायचं आहे की हा सगळा प्रपंच आहे, 36 वर्षाची सेवा आहे, शिक्षण क्षेत्रातलं काम आहे आणि व्यक्ती वेगवेगळ्या भूमिका पाळत असतो. कधी वडिलांची भूमिका घ्यावी लागते, कधी घरचं परिस्थिती बघावं लागते, आई वडिलांचं सगळं. ह्या परिस्थितीत एक शिक्षक म्हणून तुमचे काही छंद असतील, ते आधी होते ना आता जोपासता, असं काही छंदांचा तुम्ही उल्लेख करू शकता का? छंद, माझे शिक्षक म्हणून मला चित्र काढण्याचा आणि शाळा रंगवणे, मी पेंटरच होतो आधी. क्या बात आहे. साईन बोर्ड करायचो मी. अच्छा. त्याच्यामुळे आता तो आपला 1 नंबरचा वर्ग आहे, तो मी पूर्ण रंगवलेला आहे. अच्छा. मधून पूर्ण. तर तो एक छंद आहे माझा. आणि मला वेगवेगळे प्रयोग करण्याचा छंद आहे शैक्षणिक याच्यात तुम्हाला वेगवेगळे प्रयोग. तर त्यातला एक प्रयोग आमचा उल्लेखनीय आहे, तो मी नेहमी सांगत असतो लोकांना, की वर्गविरहित शाळा. आज मुलं अप्रगत का दिसत आहे, याचं मूळच कोणी शोधत नाही. बरोबर आहे. याचं मूळ कशात आहे? कशात? तर त्या मुलाचा पाया जर 1ली 2री कदाचित त्याला शिक्षक नसतील, त्या वर्गाला जिल्हा परिषद 2-2 वर्ष शिक्षक देत नाही काही काही ठिकाणी, किंवा काही अडचणीमुळे प्रसूती रजेवर त्या वर्ग शिक्षिका गेल्यावर त्याला 8 महिने शिक्षकच नसतात, अशामुळे तो कच्चा राहून जातो. आणि मग परीक्षा आली की तो आपोआप पुढच्या वर्गात ढकलला जातो. आणि ज्या मोठ्या शाळा आहे त्या त्याला पुढे ढकलत 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 अक्षरशः 10वी पर्यंत घेऊन जातात. मग त्या मुलाला आपण म्हणतो, अरे 10वी त्याला वाचता पण येत नाही, पण ही परीक्षा पद्धती पुढे ढकलत ढकलत जाणं. मग त्याच्यावर आम्ही एक उपाय काढला की जर का तो 2री मध्ये वाटला हा याला काहीच येत नाही, किंवा हा कच्चा आहे, किंवा बाहेरच्या शाळेतून आला, तर आपण त्या बाहेरच्या शाळेतल्या शिक्षकाला दोष द्यायचा का? नाही. तुम्हाला कोणालाच दोष द्यायचा नाही आहे. तुम्ही काय, हे महत्वाचं आहे. मग आम्ही काय करतो, तर वर्गविरहित शाळा चालवतो. वर्गच नाही, जर का 2री 3री 4थी 5वी अक्षरशः 7वीत जरी आमच्याकडे विद्यार्थी आला बाहेरून आणि तो कच्चा असेल, तर आम्ही त्याला 1लीत बसवतो. जर वाचता येत नसेल तर 1लीत तो 2-3 महिन्यामध्ये अगदी वाचन शिकतो. मग तो त्या पुढच्या वर्गात बसतो जी त्याची पात्रता असेल. असं करत करत आम्ही त्याला मग मूळ वर्गामध्ये वर्षभरामध्ये किंवा पुढच्या वर्षी त्याला मूळ वर्गात आणतो. याच्यामुळे काय होतं, तो जो मुलगा जो पुढे 8वी पर्यंत किंवा पुढच्या वर्गापर्यंत वाचता न येणारा जात असेल, तर तो अजिबात जाणार नाही. तो पूर्ण क्षमता तो खाली प्राप्त करेल. म्हणजे त्याला तयार करूनच पुढे पाठवायचा, त्याशिवाय पाठवायचाच नाही. हा आमचा शिरस्ता आहे. आणि हा प्रयोग मी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये करतोय. अच्छा.
तर अशी ही वर्गविरहित शाळा खूप चांगली संकल्पना आहे. चांगली संकल्पना आहे सर. आणि खरं तर असंच व्हायला पाहिजे. जर इमारतीचा पाया मजबूत असेल तर इमारत फार उभी राहील. दिवस टिकू शकेल. हो. आणि यांचा जर पाया मजबूत झाला तर यांचं पुढचं जे शिक्षण आहे ते ताकदीनेच होईल, यात वाद नाही. मला यालाच धरून सर हे एवढं तुमचं काम आहे. तुमच्या विद्यार्थी दशेत किंवा आतापर्यंतच्या या 36 वर्षाच्या सेवेमध्ये तुम्हाला काही पुरस्कार किंवा सर्टिफिकेट असं काही मिळालं असेल, ज्या सर्टिफिकेट असेल किंवा 2 कौतुकाचे शब्द असेल ते तुम्हाला फार प्रेरणा देऊन गेले असतील, अशा याचा काही उल्लेख करू शकाल? मला पुरस्काराची एवढी अपेक्षा नसते. माझा विचार असा आहे की अर्ज देऊन पुरस्कार घेणे. अर्ज याचा अर्थ काय? विनंती. मला पुरस्कार द्या, माझी स्तुती करा, असा त्या पुरस्काराचा अर्थ आहे. बरोबर. मग विनंती करून पुरस्कार घेणं ही सबसेल चुकीची गोष्ट आहे. बरोबर. आणि ती आपल्या जिल्हा परिषद मध्ये घडते. आधी अर्ज करा, प्रस्ताव तयार करा. कशाला करा? तुम्हाला ज्याचं काम चांगलं दिसतंय त्याला तिथं नेऊन पुरस्कार द्या. नाही त्या पुरस्काराची गरज नाही. त्या कागदाला कोण विचारतं? बरोबर. माझ्या विद्यार्थ्यानं जर म्हटलं की सर तुमच्याकडे शिकल्यामुळं माझं एवढं कल्याण झालं, मी एवढा पुढे गेलो, तोच आपला पुरस्कार. आणि जर गावकऱ्यानं म्हटलं की सर तुम्ही आल्यावर आमची शाळा एवढी सुधारली, आमचे विद्यार्थी एवढे ज्ञानी झाले, तोच आपला पुरस्कार. तर त्या पुरस्काराला काही अर्थ नाही. म्हणून जो हकदार आहे त्याचं काम दिसतं, त्याला पुरस्काराने दखल घ्यायला पाहिजे. पुरस्कार ज्याचं काम आहे त्यांनी पुरस्काराची दखल नको घ्यायला, पुरस्काराने कामाची दखल घ्यायला पाहिजे. खरंय सर, हे मुळात असंच व्हायला पाहिजे. आमचे वरिष्ठ विचारत होते प्रस्ताव पाठवता का तुम्ही? तर म्हटलं नाही, मी प्रस्ताव पाठवणार नाही, मी अर्ज करणार नाही. तुम्हाला पटत असेल तर पुरस्कार द्या, अन्यथा पुरस्काराची गरज नाही. अच्छा, म्हणजे मुळात तुमचं तत्व असं ठरलेलं आहे की आपण पुरस्कारासाठी काम करतच नाही. आपल्याला ज्यात आनंद आहे आणि जे आपलं कर्तव्य आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडताय, यात तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सर मला यालाच धरून एक प्रश्न विचारायचा आहे. जसं तुम्ही म्हटले की आम्ही विरहित शाळा चालवतो, वर्गविरहित, ज्यामध्ये आम्ही खुलं शिक्षण देतो. याचबरोबर तुमच्या शाळेत असे काही वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे का? त्यामध्ये त्याचा उल्लेख करू शकता तुम्ही? असे बऱ्याचशा उपक्रमांचा आपल्या जिल्हा परिषदवर काम सुरू असतं. त्यातल्या जसं तुमचा हा नवीन एक प्रयोग आहे, असे काही प्रयोग आहेत का ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये फार अफलातून बदल झाले किंवा तो पाया मजबूत होण्यासाठी मदत झाली? तर आपण शाळेमध्ये मुलांना साक्षर करणे, वाचन, लेखन, आकलन इथपर्यंत आपली प्रक्रिया आहे. तर या आकलनामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे? तर आपण ज्यावेळी शिकवतो त्यावेळी बऱ्याच गोष्टी विद्यार्थ्यांना समजत नाही. बऱ्याच गोष्टी किंवा उशिरा समजतात. उशिरा समजल्यानं काय होतं, तर आपण फक्त हुशार विद्यार्थ्यांकडेच लक्ष देतो. पण त्यात गडबड काय होते, हे कच्चे असलेले मुलं अगदी तळामध्ये राहतात आणि आपलं जाणून बुजून का होईना त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. त्यासाठी आम्ही तुम्हाला जसं सांगितलं वर्गविरहित शाळा, तसं त्या विशेष त्या मुलांकडे लक्ष द्यायला लागतं. उदाहरणार्थ आपण 6वी पर्यंत गेला विद्यार्थी, अक्षरच चांगलं नाही मुलांचं, 90% पोरांचं अक्षर खराब. तर त्याच्यासाठी आमच्याकडे एक टेक्निक आहे जे पहिलीला आपण वापरतो. अगदी 6वीच्या वर्गाला सुद्धा आधी गोल काढा, अर्ध गोल काढा वगैरे वगैरे, आणि रेषा सरळ असेल तर पुन्हा तेच की पाया मजबूत करून घ्यायचा. करेक्ट. रेषा सरळ असतील, गोल चांगले असतील तरच अक्षर चांगलं येईल, त्याच्याशिवाय येणार नाही. म्हणून आमचा तो दंड एक उपक्रम आहे, तो एक छान उपक्रम आहे. आणि स्वच्छ शाळा सुंदर शाळेचा उपक्रम आहे. बघा, दुसरा उपक्रम आहे ज्या शाळेचं शौचालय चांगलं, ती शाळा कशी असेल? स्वच्छ. तर आधी तुमचं शौचालय चांगलं पाहिजे. तर आम्ही विशेषतः काटेकोरपणे शौचालयाकडे लक्ष देतो. अगदी अक्षरशः एक वेळी बाहेरच्या माणसाने त्या ठिकाणी घाण करून गेला होता. तर आता मी ती घाण कोणाला साफ करायला सांगू? बरोबर. जिल्हा परिषदच्या शाळेला शिपाई नसतो किंवा विशेष काम करणारा माणूस पाचोऱ्यावरून बोलवतील का मी? नाही. तोही माणूस, मी माणूस. मग मी काय करावं? माझे सहकारी आहे 4-5, मग मी त्यांना सांगावं का वर्गातल्या मुलांना सांगावं अरे तू ते भांड्यातली घाण साफ कर? मी तसं करू शकत नाही. बरोबर. जेव्हा मी करेल तेव्हा दुसऱ्याला मी सांगू शकतो.
म्हणून मी त्या भांड्यात हात घालून मी ती सर्व घाण साफ केली आणि पुन्हा शौचालय सुरू केलं. हे मी केलं तेव्हाच मी हक्कदार आहे किंवा तो माझा हक्क पोचतो मी दुसऱ्यांना सांगेल. येस, म्हणजे जे तुमच्या बोलण्यात असतं ते तुमच्या कृतीत असलं तर तुमचे लोक आदर्श घेतात. त्यातनं तुम्ही आधी करा, तुम्ही तसा आदर्श निर्माण करून द्या. बरोबर तुमच्या पावलावर बाकी लोक ठेवतात. तुम्ही ते केलंय तर खूप छान आहे सर. मला यालाच धरून थोडासा प्रश्न विचारायचा आहे की मी असं ऐकलंय तुमच्या कारकिर्दीत की जी 36 वर्षात तुम्ही 3 शाळा बदल केल्या आणि त्या शाळा अशा होत्या की 1 ते 4 चे वर्ग होते आणि नंतर तुम्ही ते 1 ते 7 पर्यंत घेऊन गेले, म्हणजे 3 वर्ग वाढवले. तर हा प्रवास कसा होता, त्या 3 शाळेचे जे वर्ग वाढवले त्याबद्दल तुम्ही थोडक्यात सांगा. तर मला तो सुरुवातीपासून थोडासा छंद म्हणा किंवा ग्रामीण भागामध्ये ज्या छोट्या खेड्यामध्ये नोकरी करताना की 4थी पास झाल्यावर, त्या 4थी पर्यंतच्या शाळा होत्या, 4थी पास झाल्यावर तो मुलगा 5वीत 5 किलोमीटर 7 किलोमीटर कसं काय जाईल, आणि जाईल तर जाईल, दररोज जाईल की नाही जाणार, मुली जाणार नाही, मुलींचं शिक्षण खंड पडतं. म्हणून जिल्हा परिषदचा साधा नियम होता, नैसर्गिक वाढ पद्धतीने तुमचे वर्ग वाढू शकता. आणि तुम्हाला एक सांगायला मला आनंद वाटतो की मला वकील व्हायची आवड होती. तर मी LLB सुद्धा झालो. त्याच्यामुळे माझ्यात एक वेगळी हिंमत आली, कायद्याचं ज्ञान आलं. मग ते माहिती झालं मला त्याविषयी, नियमाविषयी, की नैसर्गिक वाढ पद्धतीने वर्ग वाढवू शकता. मग वडगाव कडेला असताना मी 5वी 6वी 7वी 8वी वाढवली आणि माझे स्वतःचे मुलं जे आता एक सिव्हिल इंजिनियर आहे, एक IT इंजिनियर, ते माझ्याकडे होते जिल्हा परिषदला वडगाव कडेला. आणि त्या ठिकाणी 8वी पर्यंत शाळा केली आणि माझा स्टाफ एवढा छान भेटला होता मला तिथं की त्या नवीनच मुलं होते, BSc BEd BSc DEd अशी मुलं होते. त्यांनी सेमी इंग्लिश आम्ही 20 वर्षापूर्वी सेमी इंग्लिश चालवली. तर मराठी पण विद्यार्थी कमी, 2 वर्ग करू शकत नाही, तर अशा प्रकारे सेमी पण आणि मराठी पण असे दोघं वर्ग त्यांनी शिकवले. त्याच्यामुळं त्या मुलांवर एवढा परिणाम झाला की त्या विद्यार्थ्यांची म्हणजे बुद्धिमत्ता आणि त्यांचं ज्ञान वाढण्याला मदत झाली आणि पुढे त्यांचं करिअर जे त्याच्यामध्ये घडलं ते असं घडलं. छान आहे सर. मला याला धरून प्रश्न विचारायचा आहे, जसं आज तुम्ही इथे आपल्या सातगाव तांडावरती शाळेचा एक इतिहास आहे की असं हा वर्ग एक म्हणजे एकच खोली होती, 35 मुलांची पटसंख्या होती, आज ती 135 प्लस गेलेली आहे. तर या इतिहासाबद्दल काय सांगा. मग असंच वडगावकडे नंतर एक मोराड गाव आहे, त्या ठिकाणी सुद्धा 5वी 6वी 7वी 8वी केली. त्याच्यानंतर आता सातगाव तांड्याला. तर या ठिकाणी मी आलो त्यावेळी 36 पटसंख्या होती. एक वर्ग उभा होता, एक जुना पडका आणि दुसरा 5 वर्ष झालेली अपूर्ण अवस्थेतली शाळा. एकच झाड होतं समोर. म्हटलं मला या ठिकाणी यायचंय. अशी भकास शाळा पाहून कोण म्हणेल या ठिकाणी, पण मला इच्छा होती की हिला मी बदलून टाकणार. मग आल्याबरोबर जून मध्ये बदली झाली. तर एवढ्या लांबच्या गाव कोणी घेत नाही, मग पण आपण घेतो म्हणून ते आम्हाला सहज मिळालं. आल्याबरोबर मी गावात सांगितलं लोकांना, तुमच्या मुलांची जबाबदारी माझी, मला खूप मोठा पगार आहे आणि तो पगार मला मुलांना शिकवण्याचा मिळतो, म्हणून तुम्ही चिंता मुलांची करायची नाही, ती चिंता मी करेन, फक्त मला बाकीचं सहकार्य तुम्ही करा. मग त्यांनी हो म्हटलं की गुरुजी तुम्ही जे सांगाल ते, फक्त आमची मुलं हुशार झाली पाहिजे. मग असा प्रवास सुरू केला. त्या शाळेला मग कंपाऊंड केलं. ती बंद पडलेली शाळा अपूर्ण होती, ती पूर्ण केली, रंगरंगोटी केली, कंपाऊंड केलं आणि तोपर्यंत नळाची व्यवस्था केली पाण्याची. तोपर्यंत मला एक सहकारी मिळाले, सुभाष पाटील सर मिळाले. त्यांनी मग त्यांनाही आवड होती झाडं लावण्याची. मग ते झाडं लावले, इतकं सुंदर नंदनवन झालं. अक्षरशः 28 प्रकारची फुलं होते आमच्याकडे पावसाळ्यामध्ये. अरे वा. 28 प्रकारची फुलं, अगदी छान असं नंदनवन झालं. मग 6वी काढली, मग 7वी काढली, मग 8वी काढली. तर एक वेळ अशी होती की आम्ही दोघच जण आणि 8वी पर्यंत शाळा. तर आम्ही शिक्षक मागायचो जिल्हा परिषदकडे, म्हणजे तुम्हाला वर्ग नाही, मग शिक्षक कसे द्या.
बरोबर आहे. मग शिक्षक द्या, शिक्षक येतं शाळा खोल्यानी, मग आधी अंडा आधी का कोंबडी आधी, तसं झालं ते. तसं झालं. शेवटी अक्षरशः 6वी 7वी 8वी 3 वर्गाच्या 18 पुस्तकं शिकवायचे. अक्षरशः डोकं असं जड पडून गेलं माझं. बर. इतकं 11 ते 5 अक्षरशः कंटिन्यू लेक्चर दिलं. आणि पण पोरांचं म्हणजे अथपासून इथपर्यंत पूर्ण वळणवळ झाल्याशिवाय मी कधी अभ्यासक्रम हे केला नाही. क्या बात आहे सर. तुम्ही जसं सांगितलं की नंदनवन झालं आणि त्या नंदनवन मध्ये आमच्याकडे 28 प्रकारची फुलं आहेत. तुम्ही चुकीचं बोलताय सर. तुमच्याकडे 135 फुलं आहेत आणि ती तुम्ही फुलवली आहे. आणि ही खरं तर तुमची त्या नंदनवनापेक्षा हे नंदनवन फार मोठं आहे. ते जे तुम्ही 35 पोरंची आज 135 वर घेऊन गेलाय, ही फुलं नक्कीच जगाला सुगंध देतील आणि याच्यामध्ये तुमची पावती असेल. तर मला आता एक नवीन किस्सा कळाला की तुम्ही 2 ज्या खोल्या बांधल्यात त्या खोल्यांचा इतिहास असा आहे की म्हणजे मी बघितलं तर एक वेगळ्या कलरची वीट आहे, वरती वेगळ्या कलरची वीट आहे. तर ह्या विटेंच्या कलरचा काय इतिहास सांगाल? आता शाळा खोल्या आमच्या डोक्यामध्ये असं होतं की एक शाळा खोली झाली ना तर बरोबर 12-14 फूट अंतर सोडून दुसरी शाळा खोली घ्यायला लावली आम्ही, की जेणेकरून आम्हाला या गॅप मध्ये नवीन शाळा खोली बांधता येईल. मग कोणाच्या विटा उरल्या, त्या सिमेंटच्या विटा असतील त्या घेऊन आलो आम्ही, त्याच्यात पाया बांधून घेतला. मग आम्ही पदर मोड करून काही आसाऱ्या आणल्या, बीम टाकून घेतले, काही गावातल्या लोकांनी मदत केली, ती मिस्त्रीची मजुरी वगैरे असं करून. मग अजून मंदिराच्या विटा उरल्या लाल, सिमेंटच्या विटा कोणाच्या दुसऱ्याच्या, मंदिराच्या लाल, अशा करत करत ती एक खोली उभी राहिली आमची. आणि मग अजून वर्गणी करून आम्ही तिला पत्र लावले. मग आमचा 2 वर्ष वर्ग बसला तिच्यामध्ये, 6वीचा वर्ग. तर अशा प्रकारे त्या खोलीचा इतिहास उभ्या राहिलेल्या आहे. तर ते छान म्हणतात, ज्याच्या बागेमध्ये फुल आले त्यांनी फुल द्यावे, ज्याच्याकडे सूर आहे त्यांनी सूर द्यावे. म्हणजे ज्याला जे शक्य आहे ते त्यांनी मदत करावी. बरोबर. छान आहे सर. आणि असे लोक आहेत या गावामध्ये. यालाच मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की यामध्ये हे एकट्या दुकट्याचं काम नाही, हे सगळं सहकार्यातून आहे. त्यामुळे मला असं विचारायला की तुमच्या सोबतचे जे सहशिक्षक आहेत त्यांचं तुमचं सहकार्य, गावातलं सहकार्य, या सहकार्याच्या भूमिकेबद्दल काय तुमचं मत आणि तुम्ही कसं ते मिळवलं, काय तुम्ही आयडिया वापरली? प्रभु तेरे ही करम से सब काम हो रहा है, करता है सभी तू मेरा नाम हो रहा है. क्या बात है. प्रभु तेरे ही करम से सब काम हो रहा है. हे फक्त नाव आहे माझं, हे सगळं आजूबाजूच्या लोकांनी केलं. म्हणजे करवा करीत होतो ते, तुम्ही फक्त माध्यम. हा, माध्यम आहे. अच्छा. मी लहानचा मोठा झालो, आई वडिलांनी केलं. अच्छा. पुढे लग्न झालं, बायकोने साथ दिली म्हणून पुढे गेलो. मुलं झाले, त्यांनी चांगलं केलं म्हणून नाव झालं. शाळेत आलो, गावकऱ्यांनी साथ दिली म्हणून शाळा उभी राहिली. आता माझे सहकारी सुभाष पाटील सर, लहाने सर, अमित सर, तांदळे सर, ज्ञानेश्वर आडे सर, हे सगळं करतात. हे फक्त आपण माध्यम आहे म्हणून त्यांनी केलेल्या कामाचं एवढा मोठं जगन्नाथाचा रथ एवढा पुढे गेलेला आहे. आपण फक्त माध्यम होतो, करणारे आपल्या मागे सर्व परमेश्वराचे हात असतात या लोकांच्या रूपानं. म्हणून कोणतंही कार्य घडतं. म्हणून ते कार्य आपलं आहे असं मी तरी मानत नाही. अच्छा. हे सगळ्यांचं आहे. हो. ज्यांनी वीट दिली त्याचंही तेवढंच महत्व आहे. जो येऊन पाहून कौतुक करून गेला त्याचंही तेवढंच आहे. खरंय सर. आणि मला यालाच धरून पुढचा प्रश्न आहे सर. काही केलं तरी नक्कीच अडचणी आल्या असेल, हे सगळा प्रवास काही सोपा नव्हता, पण असं कधी वाटलं नाही का, मन खचलं नाही का? मग मन खचलं तरी मग तुम्ही मनाला कशी समजूत घातली? तुम्हाला एक सांगू, मला पहिल्यापासून नकारात्मक विचारच नाही माझ्या मनात. कुठेच मन खचू देत नाही शक्यतो मी. कोणी किती बोललं, कोणी काही आडकाठी आणली, पण माझा असा अनुभव आहे माझ्या आयुष्यात, चांगल्या कामाला कोणीही अडथळा आणत नाही. संपूर्ण आयुष्यामध्ये मला चांगलेच लोक भेटत गेले, मला एक सुद्धा वाईट माणूस भेटला नाही आयुष्यात. क्या बात आहे. कधीच नाही भेटला. सर ते तसंच म्हणतात ना, तुम्ही चुंबक जर
चुंबकाचं गुण आहे, चांगल्याला चांगलंच मिळतं. आणि ज्या वातावरणात माणूस लहानाचा मोठा होतो ते वातावरण त्याच्या आयुष्यावर प्रत्यक्ष फार परिणाम करून जातं. त्याच्यामुळे आपल्या इकडे संगतीचं जे मन आहे, संगत तशी पंगत, आपण चांगल्या संगतीत राहिलो तर पंगत आपल्याला चांगली मिळणार आहे. तुम्ही जसं सांगितलं की आम्हाला पहिल्यापासून चांगली लोक मिळत गेली, आताही ती मिळतात. म्हणजे हे तुम्ही चांगले आहात म्हणून ती लोक तुम्हाला मिळतात, खरं तर असं म्हणायला हरकत नाही. सर, तुमचं काम हे सगळं ते अफलातूनच आहे, त्याचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे आणि शब्द नाहीयेत. आणि हे करत असताना एवढं सगळं काम झालंय आता, पण असं काही राहिलंय का? अजून काही स्वप्न आहे का की बाबा हे करायचं राहिलंय, असं काही आहे का? किंवा असेल तर ते स्वप्न काय असेल की नाही हे काम करायचं आहे? सगळ्यात ही शाळा उभं करण्यामागे एक तंबूचा खांब आहे, ज्याचा मी आवर्जून उल्लेख करेन. माझे मित्र मधुकर काटे, जे जिल्हा परिषद सदस्य आहे या भागाचे, तर त्यांनी आमच्या प्रत्येक शब्दाला मान देऊन शाळा खोल्या दिल्या. जेही असेल या शाळेला कमी ते त्यांनी दिलं. आणि मधु पाटलांमुळे ही एवढी बिल्डिंग आज उभी राहिली आहे. अगदी फोन केल्यावर त्यांनी शाळा खोल्या देऊ केल्या. बघा, आणि आता सुद्धा ते कंपाऊंड वगैरे सगळं देत आहे. त्यांच्यामुळं खूपच ही शाळा एवढी उभी राहिली असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. थँक्यू सर. मला तर म्हणजे तुम्ही जसं म्हणताय आणि तुमच्या ते मोठ्यापणा की हे सगळं श्रेय माझं नाही, याच्यात सगळ्यांचा थोडाफार हातभार आहे. मला यालाच धरून 2 प्रश्न विचारायचे की या सगळ्या मागे कोणती तरी प्रेरणा असेल सर, शब्द असतील, व्यक्ती असेल, तरी महामानवापैकी असं कुठला महामानव आहे का त्यांचा तुम्ही आदर्श ठेवता किंवा त्या व्यक्तीचे विचार तुम्हाला प्रेरणा देतात, असं काही सांगू शकाल? मला या मार्गामध्ये बुद्ध आणि श्रीकृष्ण हे 2 माझे आयकॉन. बुद्ध एक शांती देतात, बरोबर, आणि शांती सोबत सकारात्मकता देतात. की तुझ्याजवळ काही नसेल तरी तू चेहऱ्यावरचा हसू दुसऱ्याला देऊ शकतो, असं बुद्ध सांगतात. मग त्यामुळे नकारात्मकता यायचा काही संबंधच नाही. आणि कृष्ण काय सांगतात, मी तुझ्या सोबत आहे, तू फक्त लढ तू फक्त लढ, मी तुझ्या सोबत आहे, तुला काही कमी पडणार नाही. आजपर्यंतच्या अनुभवामध्ये मला काहीच कमी पडलेलं नाही. खरंय सर. आपण भारताने जगाला युद्ध नाही पण बुद्ध दिलाय. आणि बुद्धांची जी फिलॉसॉफी आहे ती अफलातून आहे. ज्याला समजलं तो बुद्ध नाही होणार पण बुद्धाच्या मार्गावर तरी चालेल. आणि कृष्णांबद्दल तर काय बोलावं, म्हणजे जिथे त्यांना वाटतंय तर ते सुंदर याच्या बासरीतून आवाज काढतायत आणि ज्या वेळ प्रसंगी करंगळीवरती पर्वत उचलतात. म्हणजे व्यक्तीला पण तसं कळायला पाहिजे. ते म्हणतात सर, काही लोकांकडे बर्फ आणि जर साखरेचा खडा जर असेल, बर्फ डोक्यावर आणि जिभेवर साखरेचा खडा असेल तर तुमचं बऱ्यापैकी काम होतं. ते तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही ते वापरतायत. मला यालाच धरून एक प्रश्न विचारायचा सर पुढचा. तुम्हाला कदाचित आवड आहे वाचनाची, मी असं समजतो, कारण एवढं तुम्ही बुद्धांविषयी बोलताय तर वाचण्यातूनच ते कळेल. तर असं काही पुस्तकांचं तुमचं आवडतं पुस्तक, लेखक, अशा काही पुस्तकांबद्दल काही उल्लेख कराल का? मी एक गोष्ट पैशा पाण्याची वाचलं होतं. माझ्या मते बहुतेक वानखेडे असं त्याचे लेखक, गोष्ट पैशा पाण्याची. जर का माणसाचं जीवन सुखी करायचं असेल तर ते पुस्तक मला खूपच भावून गेलं. आणि बाबासाहेबांची जीवनी, बाबासाहेब आंबेडकरांची माझी आत्मकथा, हे खूपच सुंदर पुस्तक होतं. आणि डॉक्टर माझी आत्मकथा हे इतकं सुंदर पुस्तक आहे. तर अजून एक गांधीजींची माझी आत्मकथा, सत्याचे प्रयोग. माझे सत्याचे प्रयोग, तर ते सुद्धा खूपच सुंदर पुस्तक, जे मला आवडलं. अशी खूपच सुंदर पुस्तक. छान सर, तुमचं वाचन आहे यातनं कळतंय. आणि आता आपण शेवटाकडे जाऊ. शेवटची 2 प्रश्न, अगदी तुम्ही विचार करून या प्रश्नांची उत्तर द्यावा. अगदी आपण शेवटकडे आलोय. छान चर्चा झाल्या. शेवटचा प्रश्न असा आहे सर माझा, कदाचित संधी मिळाली शिक्षण क्षेत्रात कुठल्या तरी उच्च पदावर जाऊन बसण्याची, तर त्या पदावर बसून आता तुम्हाला 36 वर्षामध्ये असं काही कळालं असेल, त्या असल्या कुठल्या संकल्पना असेल त्या तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये बदल करू इच्छिता? शिक्षण क्षेत्रामध्ये एकच बदल आवश्यक आहे. शिक्षकाची नेमणूक ही मेरिटवर व्हावी. ज्या
सगळ्यात जास्त काम हे प्राथमिक शिक्षकाला आहे मुलांना घडवण्याचं. जर क्वालिटीचे विद्यार्थी घडवायचे असतील तर त्यासाठी क्वालिटीचे शिक्षक पाहिजेत. जर का क्वालिटीचे शिक्षक नसतील, त्या पात्रतेचे शिक्षक नसतील, तर त्या पात्रतेचे विद्यार्थी घडणार नाही. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही तडजोड करता कामा नये. वशिले पाशिले हे जे खाजगी शाळा आहेत त्या आपले नातेवाईकच भरून घेतात आणि त्या पात्रतेचे शिक्षक नसल्यामुळे मुलांना ज्ञान मिळत नाही, असं घडतं. त्यामुळे एकच बदल आवश्यक आहे. तुम्ही पाया पक्का करण्यासाठी पक्क्या पायाचे शिक्षक निवडा. आणि बऱ्याच वेळा काय होतं, दारुडे शिक्षक 5-5 वर्ष 10-10 वर्ष एकेका शाळेच्या पिढ्या बर्बाद करतात. यांना पाठीशी प्रशासनानं घालायला नको. त्यामुळे खूपच मुलांचं नुकसान होतं. तेव्हा ते सर फारच मार्मिक तुम्ही उत्तर दिलंय, भाष्य केलंय. शेवटचा प्रश्न सर, आता नवीन पोर्टल अंतर्गत शिक्षक लागले किंवा जे शिक्षण क्षेत्रात तरुण शिक्षक आहेत किंवा काहीतरी धडपडू पाहताय, शिक्षण चांगलं पेरू पाहताय, अशा नवपिढीच्या शिक्षकांना तुम्ही तुमच्या काय अनुभवाचा सल्ला द्याल? त्यांनी काय केलं पाहिजे किंवा काय करायला पाहिजे जे ज्यांनी शक्य आहे ते? मी त्या नवीन शिक्षकांना एकच सल्ला देईल, तुमची नेमणूक तुमच्या वर्गासाठी झाली, तुम्ही तो वर्ग सोडता कामा नये. कारण तुम्ही एकही दिवस नसला तरी तुमचे विद्यार्थी ते लेकरं दिवसभर तुमची वाट पाहत असतात. म्हणून मी जर बाहेर गेलो, मी विनाकारण जर बाहेर गेलो तर माझे विद्यार्थी माझी वाट पाहत असतील, एवढीच भावना त्यांनी ठेवावी. आणि एकदम त्याला काय म्हणतो आपण, क्वालिटीचं शिक्षण देण्याचा सगळ्या विद्यार्थ्यांना प्रयत्न करावा. आपलं ज्ञान आधुनिक करावं, नवीन नवीन प्रयोग शिकावेत आणि विद्यार्थ्यांना ते काय येतं काय नको हे त्यांनी दररोज बघावं. आपण परीक्षेच्याच वेळी एखाद्या वेळी बघत असलो तर ते चुकीचं आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांना मग त्यांची कोरी पाठी असली ते परीक्षेत काय लिहितील? बरोबर. हा. आणि जास्तीत जास्त वर्गावर असताना 11 ते 5 तुम्ही जेवढे तास तुम्हाला आहे तेवढे पूर्ण अध्यापन करायला पाहिजे. लिहा रे ही संस्कृती चुकीची आहे. लिहा रे तर मग आपण काय काम करतो? लिहा रे. विद्यार्थ्यांना जर सांगू तुम्ही हे लिहा रे, मग आपण काय काम करतो? म्हणून आपण त्या वेळेत पूर्ण वेळ अध्यापनाशिवाय कोणतेही काम करू नये असं मला वाटतं. कारण काही बरेच शिक्षक तास 2-2 तास त्या मोबाईलवर चॅटिंग करताना दिसतात. तर याची दखल प्रशासन घेईल तर किती घेईल? कशी घेणार? शेवटी स्वयंशिस्त ही महत्वाची, स्वप्रेरणा महत्वाची. म्हणून छान सर, असं करू नये. छान, तुम्ही छान सल्ला दिलेला आहे. मी तर म्हणेल, शिक्षक तुझला मान द्यावा, शिक्षक तुझला मान द्यावा, ज्ञानाचा दीप तू पेटवावा. फुलेचा हा वारसा पुढे, फुलेचा हा वारसा पुढे, तू सतत नवा स्वप्नांना रंगवावा, तू नव्या स्वप्नांना रंगवावा. सर खरंच तुमच्यासारखे शिक्षक आहेत, याशी जिल्हा परिषदला लाभलेत. आणि तुमचं जरी सेवा झाली असेल तरी तुमच्या हातीखाली जे फुलं घडली आहेत ती नक्कीच येणाऱ्या समाजाला चांगले नागरिक म्हणून म्हणा किंवा मग अधिकारी म्हणून नक्कीच मिळतील. आणि तुम्ही जे काम करताय त्या कार्याला तर सलाम आहे आमचा. आणि तुम्हाला जेवढं शक्य आहे तुम्ही प्रेरण्यासाठी, चांगलं पेरण्यासाठी सतत प्रयत्न करतायत. हे चांगलं पेरत राहावं, कारण चांगलं पेरावं लागतं, वाईट आपोआप उगतं. तुम्ही हे चांगलं पेरण्यासाठी जे प्रयत्न करतायत ते अफलातून आहे. आणि इतर शिक्षकांनी याचा आदर्श घ्यावा. आणि आपण इथे वेळ दिलात, छान चर्चा झाली आणि आपल्याकडनंही बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. तुमच्या पुढील सेवेसाठी आणि आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. नमस्कार. धन्यवाद सर. खूप मोठं म्हणजे काम करताय तुम्ही. आणि जसं तुम्ही फार छान बोलले की स्पर्धा करायची, पण कोणाशी करायची? चांगल्याशी करायची. आपल्याला स्पर्धा आपल्याशी असावी, इतरांशी नसावी. स्वतःची स्पर्धा करायची आणि त्यातल्या त्या चांगल्या गोष्टीसाठी स्पर्धा करूया. तर आपण एक स्पर्धा घेणार आहोत आता इथे. त्या स्पर्धेचं नाव आहे चालता फिरता. त्या चालता फिरत्यामध्ये तुम्हाला काही जनरल नॉलेजचे प्रश्न हात वर करायचा. जो सलग 3 प्रश्नाचे उत्तर देईल त्याला माझ्याकडून हे पेन बक्षीस. तर प्रश्न काळजीपूर्वक ऐकायचा आणि हात वर करायचा. जो कॉमनली त्याचं उत्तर देईल तो प्रश्न बाद होईल. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की जो भारतीय झेंडा आहे त्याला किती रंग आहे? प्रश्न बाद. मी काय सांगितलं होतं? ज्याला त्याने हात वर करा, मी त्याला प्रश्न उत्तर विचारेल, बोलायचं नाहीये. ठीक आहे? आता हात का वर करताय? प्रश्नच नाही विचारला.
चल पुढचा प्रश्न काळजीपूर्वक ऐका. भारताला हात वर करायचा आहे. आता जर याच्यातलं कुणीही कॉमनली उत्तर देईल तर तो प्रश्न बाद होईल. त्याच्यामुळे उत्तर द्यायचं नाही. मी ज्याला हात वर करा, मी बरोबर त्याला मला वाटेल ज्याला विचारायचं तो विचारेल. ठीक आहे, ठीक आहे. प्रश्नाचं उत्तर ज्याला येतं त्याने हात वर करायचा आणि मगच उत्तर द्यायचंय. ठीक आहे, प्रश्न ऐका काळजीपूर्वक. भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? वर्ष, महिना आणि तारीख असं कोणाला तिन्ही गोष्टी सांगता येईल? 15 ऑगस्ट 1947. बरोबर आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. टाळ्या वाजवा. तिच्यासाठी दुसरा प्रश्न आहे. आता सलग तिने जर 2 प्रश्नाचे उत्तर दिले तर तिला पेन बक्षीस देणार आहोत. आता तिने 1 प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय. आता जर 2 प्रश्नाचे उत्तर दिले सलग, तुमच्यासाठी पण आहे. ज्यांना हिला नाही आलं तर तुम्हाला विचारेल. त्याच्यामुळे हात वर करा, फक्त बोलू नका. माझा दुसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? तुम्हाला कोणाला येतंय? हात वर करू शकता. महाराष्ट्र दिन. 1 मिनिट. हा, सर करू नका, हात वर करा, मला दिसते. 1 जानेवारी. चुकलेलं आहे. 1 मे. 1 मे बरोबर आहे. टाळ्या. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न याच्यासाठी तुमच्यासाठी पण. ठीक आहे. दुसरा प्रश्न असा आहे, सत्याचे प्रयोग हे पुस्तकाचं नाव तुला माहितीये का कुणाचं आहे? बरं, ठीक. त्याच्यासाठी दुसरा प्रश्न की 2 ऑक्टोबर ही कुणाची जयंती साजरा केली जाते? ज्याला येते त्याला हात वर करा. ये ना इकडून ये. येतं का तुला? 2 ऑक्टोबर येतं का? चल लवकर. तुम्हाला येतं का रे कोणाला? गांधी जयंती. गांधी जयंती. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. जरा जोरात बोलतो, असं काय बोलतो. ठीक आहे. आता यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. दुसरा प्रश्न, 3 जानेवारी हा दिवस कोणाचा दिवस म्हणून साजरा केला? थांब की जरा. येतो? त्याने सांगितलं ना सर. काय सांगितलं? बालिका. बालिका दिन. अजून कोणाचा जन्मदिवस आहे? हात फक्त वर. उत्तर नाही द्यायचं. ज्योतिराव फुले यांची. ठीक आहे, हो चुकलं. सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले. प्रश्न पहिला उत्तर बरोबर दिलेलं आहे. आपल्याला विजेता सापडत नाही कारण आपल्याला सलग 3 प्रश्नाचे उत्तर पाहिजे. ठीक आहे. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की जो 19 फेब्रुवारी आहे तो कोणाचा जन्मदिवस साजरा केला जातो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चुकला. हा, बरोबर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. दुसऱ्या प्रश्नाचं आपण उत्तर त्याला विचारूयात. ठीक आहे. जे आपल्या तिरंग्या झेंड्यामध्ये अशोक चक्र आहे त्याच्यामध्ये किती काड्या आहेत? हात फक्त वर. त्याच्यामध्ये ज्या काड्या आहेत, आरे म्हणतात, ते किती आरे आहेत? ना, रेगा. हा, नाही याला नाही. हा, मुलींमध्ये 26. चुकलेलं आहे उत्तर. 24. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आता हिने जर सलग 2 प्रश्नाचे उत्तर दिले तर तिला पेन बक्षीस मिळणार आहे. ठीक आहे. जे इंद्रधनुष्य आहे त्याच्यामध्ये किती रंग आहेत? 7. बरोबर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. आता जर एका प्रश्नाचं उत्तर तिने दिलं तर आपण तिला पेन बक्षीस देणार आहोत. एकूण सूर किती? बाकी कोणी बोलू नका. सूर माहित आहे का? सूर माहित असेल ना? संगत. जे गाणे म्हणण्यामध्ये नाही. तुला फार वेळ संधी दिली. नवीन कोणी आहे? कुणाला द्यायचं हे उत्तर? 9. प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. चला, तरी तिला आणखी एक संधी देऊ आपण. आणखी एक संधी देऊ. ठीक आहे. जे आपलं नाणं आहे त्याला काय म्हणतात? नाणं जे आहे. 1 रुपये. रुपया. बरोबर. चला, तिन्ही प्रश्नाचं उत्तर तिने बरोबर दिलेलं आहे. आपण तिला पेन बक्षीस देऊया. टाळ्या वाजा सर्वांनी. चला,
आता पुढचा प्रश्न असा आहे, जी नोट आहे त्याच्यावर कुणाचा फोटो आहे? कुणाला? प्रश्नपाद. किती उत्साह ना तुम्हाला. तुम्हाला मी काय सांगितलं, ज्याला येतं त्यांनी हात वर करायचं. ठीक आहे, सामूहिक उत्तर नाही द्यायचं. ते सामूहिक उत्तरची आपल्याला सवय लागली. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. 14 एप्रिल हा दिवस कोणाची जयंती साजरी केल्या जाते? आवाज नकोय मला. सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले. बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी चला दुसरा प्रश्न असा आहे की फळांचा राजा कोण? आंबा. आंबा. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे, टाळ्या वाजवा. आता जर याने प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्याला आपण पेन बक्षीस देणार आहोत. तर शेवटचा प्रश्न काळजीपूर्वक ऐका. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधी साजरा केला जातो? अरे ठीक आहे, आपण मराठवाड्यात नसल्यामुळे तो साजरा केला जात नाही इकडे, पण तुमच्या माहितीसह सांगतो. 17 सप्टेंबर हा मराठवाडा म्हणजे आपले जे विभाग आहे त्याच्या जो मराठवाडा विभाग आहे, आपला कोणता विभाग आहे? खानदेश. खानदेश मध्ये येतो आपण. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न याच्यासाठी. यांनी 2 प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलं, शेवटचा प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर आपण त्याला पेन बक्षीस देणार आहोत. महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती? 36. चला, तिन्ही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्यामुळे त्याला आपण देतोय बक्षीस. टाळ्या. चला आता पुढचा एकच शेवटचा राऊंड घेऊया. स्पर्धक कोण भेटतो बघू आपल्याला. ठीक आहे, प्रश्न काळजीपूर्वक ऐका. ठीक आहे, टाळ्या हात वर करा ना. तुम्ही फक्त इतरांसाठी टाळ्या वाजवता, तुमच्यासाठी पण कुणीतरी टाळ्या वाजल्या पाहिजे. ठीक आहे, आपल्याला जिवंत राहण्यासाठी कुठल्या प्राणवायूची आवश्यकता असते? उभी राहा. ऑक्सिजन. ऑक्सिजन. बरोबर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. टाळ्या वाजवा. ठीक आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूयात. दुसरा प्रश्न असा आहे, जे आपला राष्ट्रीय प्राणी कोणता? वाघ. वाघ. बरोबर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. टाळ्या. टाळ्या वाजवा ना, कंजूसपणा का करताय? शेवटचा प्रश्न जर त्यांनी बरोबर दिला तर आपण त्याला बक्षीस देऊन आजचा कार्यक्रम इथे समाप्त करूया. ठीक आहे, जर नाही आला तर तुम्हाला संधी आहे, रेडी राहा. ठीक आहे. प्रश्न असा आहे की 23 मार्च आजचा जो दिवस झाला तो कुठला दिन म्हणून साजरा केला आपण? आज किती तारीख आहे? 25. त्या आधी 2 दिवस मागे जा. येतोय कर बाळा? नाही. चला पुढचा स्पर्धकासाठी नवीन प्रश्न. हा, ब्लॅक डे. ब्लॅक डे. वा वा, टाळ्या वाजवा, कारण प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. सांग ना. गुड डे. बरोबर, आजचा डे तुमचा गुड डे आहे. टाळ्या वाजवा. आजचा दिवस तुमचा चांगला जावो. खूप खूप शुभेच्छा. फार मजा आली. आणि हसत राहा, खेळत राहा आणि आपला बघत राहा